तर पंतप्रधान मोदी हेच देशातला सर्वात मोठा बोवा आहे असं वक्तव्य केले खासदार संजय राऊत यांनी। भाजपला मतही भोंदूगिरीतनं मिळाली तसं राऊत म्हणतात, ज्यावर आता आमदार नितेश राणेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं। नाही, या देशाचा पंतप्रधानच सगळ्यात मोठा बोवा आहे ना। भोंदूगिरी वहाँ से शुरू होती है। आप देश के प्रधान, तुम्ही देशाचे प्रधानमंत्री देशाच्या पंतप्रधानासारखं वागा ना। तुम्ही गुहेत जाऊन तपस्या करून स्वतःला बाबा महाराज म्हणून घ्याल, तुम्ही स्वतःला देवाचा अवतार म्हणून घ्याल। काय मी बायोलॉजिकल पद्धतीनं जन्माला आलो नाही हे लोकांना सांगाल, तुम्ही हिंदू मुसलमान कराल, ही भोंदूगिरीच आहे, ही बुवाबाजी आहे। देशाच्या पंतप्रधानांना जर या भोंदूगिरीतून राजकारण करायचं असेल तर तुम्ही काय करणार? मोदीजींना भोंदू बाबा म्हणण्याची हिम्मत या संजय राजाराम राऊतनी केली आणि मग भगवे वस्त्र घालून गुफ्यामध्ये जाऊन बसणारे, हिंदू मुसलमान करणारे हे भोंदू बाबा असतात असं म्हणणं आहे या संजय राजाराम राऊतचे। म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर पण हे ना भोंदू बाबा म्हणतायत का, हा प्रश्न मला ह्या संजय राजाराम राऊतला विचारायचा आहे। तू पहिला स्वतःच्या मालकाला जाऊन समजव की धर्माधिकाऱ्यांकडे जाऊन आशीर्वाद घेण्याचं बंद कर आणि मग दुसऱ्यांना भोंदू बाबा आणि सगळ्या गोष्टी बोल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।